काजल इंगळे हत्या प्रकरणातील आरोपी अटक करा. प्रहार सामाजिक संघटनेची पोलीस आयुक्तालयावर धडक. जिल्ह्यातील कोमल इंगळे हत्या प्रकरणाला आता आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लोटलाय. मात्र आजवर आरोपी अटक झाला नाही. आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीला घेऊन मंगळवारी प्रहार सामाजिक संघटनेच्या नेतृत्वात इंगळे कुटुंबियांनी पोलीस आयुक्त कार्यालयात धडकली. यावेळी तीव्र घोषणाबाजी देत मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केलं. आंदोलनाची तीव्रता पाहता पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी प्रहार शिष्टमंडळानं पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं. आज जिल्ह्यासह राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप प्रहारने केलाय. एका तरुणीवर अशा प्रकारे जीवघेणा हल्ला करून तिची हत्या होणं ही कायदा आणि सुव्यवस्थेसमोरील गंभीर बाब आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे महिला सुरक्षेसाठी कठोर कारवाईची गरज आहे. समाजात गुन्हेगारीविरुद्ध कठोर संदेश जाणं आवश्यक असल्याचं प्रहार कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, ज्यामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. काजल इंगळे हत्या प्रकरणात जलद गतीनं तपास करून आरोपींच्या मुसक्या आवळाव्यात. तसंच प्रकरणात सखोल चौकशी करून संबंधित आरोपींविरोधात पुरावे गोळा करून न्यायालयात सादर करावेत. काजल हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालून आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी आता निवेदनातून करण्यात आली आहे. काय नेमकी मागणी आहे सरकारला? 2 जून या दिवशी अमरावती तपोर या ठिकाणी अत्यंत घृणाकृत असं तिथे कांड केलेलं आहे. त्याला कांड म्हटले जाते. एका मुलीला अमुष्य दाखवून अमरावती या ठिकाणी त्या मुलीला तिच्यावर अत्याचार करून तिला जाळण्याचा प्रयत्न केला, ताकी ते पुरावा त्यांना मिळाले नाही पाहिजे म्हणून. विश्रोळी या ठिकाणी तिचं साधारण घराणं आहे. एक सामान्य घराण्यातली ती मुलगी आहे. सर्वात मोठा प्रश्न की महिला असुरक्षित आहे. ह्या महाराष्ट्राच्या गृहमंत्रीला सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण प्रकरण 2 जूनचं झालेलं आहे. का या प्रकरणाला आवाज का उठवला नाही हा सर्वात मोठा प्रश्न. जर गरीबाची मुलगी जर असेल तर त्या मुलीला न्याय लवकरात लवकर मिळावा. इतक्या प्रकारे नीच कृतीचं प्रकरण केलं आणि अजूनही त्याची यंत्रणा पूर्णपणे पार पाडलेली नाही आहे. आम्ही आज या तपत्या उन्हामध्ये आमचे वरिष्ठ पदाधिकारी बंटी भाऊ आहे, छोटू भाऊ आहे, संपूर्ण पदाधिकारी आहे आणि मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगते, किती प्रकरण होत आहे. का बरं गृहमंत्र्याला जाग येत नाही आहे? तुम्ही सांगता महाराष्ट्र सुरक्षित आहे आणि या सर्व गोष्टी वारंवार होत आहे. आम्ही निषेध करतो. आम्ही सर्व महिला एकच विनंती करतो, ती लेक बाय आमची प्रत्येकाची आहे. तिला न्याय मिळालाच पाहिजे आणि ज्या कोणी नालायकानं हे नीच कृत्य केलेलं आहे त्याला तुम्ही पकडा आणि त्याला फाशीची शिक्षा द्या. मला असं वाटतंय की कदाचित हे असं प्रकरण करणाऱ्याला जर फाशी जर दिली तर हे प्रकरण थांबू शकतं. तुम्ही काय सांगत आहे की नेहमी त्याचा न्यायनिवाडा करणार, त्याला तुम्ही सुरक्षा प्रोटेक्शन देता? तुम्ही आमच्यासारख्या महिलांना सुरक्षा प्रोटेक्शन देऊ शकत नाही, परंतु जो निर्दोष जो गुन्हेगार करतो त्याला पूर्णपणे तुम्ही त्याचं प्रोटेक्शन करता. हे निर्लज्जपणा या गोष्टीला म्हटलं जाते.